बनवते मी एकदम साधा सोपा पटकन होणारा पंढरपुरी चिवडा. तुम्ही कधी पंढरपुरी चिवडा खाल्लाय का नक्की सांगा आणि नसेल खाल्ला तर अशा पद्धतीने बनवा. एकदम भारी मस्त टेस्टीच होतं. तर कसं बनवायचं ते पण तुम्हाला सांगते. तर कढईमध्ये तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये मक्याचे पोहे, डाळे, शेंगदाणे छान व्यवस्थित तळून घ्यायचं. मक्याचे पोहे तर जरा जास्तच घ्यायचे म्हणजे कशी टेस्ट छान लागते. नंतर कढीपत्ता, हा कढीपत्ता आमच्या झाडाचा आहे. नंतर कोथिंबीर घातली तरी चालते, नाही घातली तरी पण चालते. आणि नंतर इथं आहे अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे कसं चिवड्याला छान व्यवस्थित टेस्ट येते. तेल थोडंसं कमी करायचं आणि त्याच कढईमध्ये जिरे, मोहरी, हळद, थोडंसं तांबडं तिखट आणि थोडासा चिवडा मसाला घालायचा आणि मिक्स करायचं. तर इथं आहेत मेन महत्त्वाचं म्हटल्यावर पंढरपुरी चिरमुरे. तर ह्याच्यावर सगळं व्यवस्थित जे आपण तळून घेतलं होतं ते घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ही पाटी थोडीशी लहान पडली त्यामुळे मी नंतर दुसऱ्या पाटीमध्ये शिफ्ट केलं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. चला तर चिवडा कसा वाटला नक्की सांगा. चला या पटकन चिवडा खायला. तुम्हाला चिवडा आवडत असेल तर बाय.